25 वर्षापासून सिडको परिसर व नवी मुंबईतील विविध कामे मेहनतीने व प्रामाणिकतेने कामगार करीत आहेत। परंतु कामगारांना ज्या मूलभूत सोयी मिळणे आवश्यक आहेत त्या अद्याप मिळाल्या नाहीत। सिडको समोर अनेकदा आपल्या विविध मागण्या कामगारांनी मांडल्या, परंतु सातत्याने सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केले। ज्यानंतर कोकण श्रमिक संघाच्या नेतृत्वामध्ये या कामगारांनी कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या, ज्यामुळे श्याम म्हात्रे यांनी या कामगारांना न्याय मिळवून देण्याचे ठरवले आहे। कोकण श्रमिक संघाच्या वतीने या कामगारांच्या न्यायासाठी सिडकोच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। ज्यानुसार गुरुवारी कामगारांनी बाईक रॅलीच्या माध्यमाने आपला आक्रोश व्यक्त केला। होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो, बात करो, बात करो, होश में आके बात करो, बात करो, बात करो, होश में आके बात करो, बात करो, बात करो। बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। न्याय तो तुमको देना होगा, न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। नहीं लेंगे तो कैसे लेंगे? लड़के लेंगे, लड़के। दरम्यान श्याम म्हात्रे यांनी या आंदोलनाविषयी माहिती दिली। आज आपण 1 एप्रिलला नोटीस दिली सिडको प्रशासनाला। सिडको प्रशासनाने 1 एप्रिल ते आज 13 एप्रिल कोणत्याही प्रकारची आपल्या मागण्यांच्या बाबतीत कोणतेही विचार विनिमय केलेला दिसत नाही। नाहीतर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण गेली 25 वर्षे जी आंदोलनं केली, जे संघर्ष केलं, ज्या नोटिसा दिल्या, त्यावेळी नोटिसाच्या कालावधी संपण्याच्या अगोदर आपल्याला सिडको प्रशासन बोलून घ्यायची, आपल्याशी चर्चा करायची आणि आपल्याला आश्वासन द्यायचे। आश्वासन दिल्यानंतर जी तारीख द्यायची ती तारीख सुद्धा क्रॉस होऊन जायची, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नव्हती। आणि म्हणून कामगारांमध्ये प्रचंड नाराजी डॉक्टरांच्या बाबतीत आहे। मध्यंतरी हा विभाग इंजिनिअरिंग विभागाला ट्रान्सफर केला होता। इंजिनिअरिंग विभागाला सुद्धा हे तुमचं व्यवस्थापन आणि देखभालचं काम यशस्वीरित्या पार पाडता आलं नाही। पण एक मात्र सांगायला लागेल, सिडकोचे चीफ इंजिनियर वरखेडकर जे आहेत त्यांनी सातत्याने अशी नोटीस दिली किंवा नोटीस न दिली आणि आपण त्या ठिकाणी गेलो तरी संबंधित अधिकाऱ्याला ताबडतोब कारवाई करायला सांगायची। त्यांनी 19 जुलैला आपली बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये त्यांनी मान्य केलं की 30 एप्रिल 2016च्या अगोदर मी तुमचा प्रस्ताव सिडकोच्या बोर्डापुढे नेईन आणि तो प्रस्ताव मंजूर करून तुम्हाला सुधारित वेतन श्रेणी दिली जाईल। आता या देशामध्ये 7वा वेतन आयोग केंद्राच्या कर्मचाऱ्यांना झालेला आहे। आता 6वा वेतन आयोग या ठिकाणी चालू आहे।